नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरण तालुक्यातील धुतुम दिघोडे गावाजवळील खाडीत लहान होडीतून मासेमारीसाठी गेलेल्या आदिवासींच्या अंगावर पायवाटेवरील पूल कोसळून 2 आदिवासींचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी दुर्घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. धुतुम दिघोडे गावाजवळील खाडीत वीट भट्टीवर काम करत असलेले आदिवासी लहान होडीतून मासेमारीसाठी गेले होते. दरम्यान खाडीवरील पायवाट सुरू असलेला पूल अचानकपणे आदिवासीच्या अंगावर कोसळल्यामुळे अविनाश सुरेश मिरकुटे आणि राजेश लक्ष्मण वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर गुरु सदानंद कातकरी आणि सूरज श्याम कातकरी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना तात्काळ कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेबीज हा अतिघातक संसर्गजन्य रोग आहे. या रोगापासून वाचण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने अँटी रेबीज कॅम्पेन 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या दरम्यान राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 500 भटक्या श्वानांना रेबीजची लस देण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन नवीन पनवेल येथील महापालिकेच्या श्वान निर्बीजीकरण केंद्रामध्ये आयुक्त गणेश देशमुख, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मिशन रेबीज संस्थेचे संचालक डॉ. बालाजी, मिशन रेबीजच्या युनायटेड किंगडमच्या प्रतिनिधी डॉ. एमा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, साथ रोग वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश ठसळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा चांडक, डॉ. भक्तराज भोईटे, डॉ. सुरेश पंडित, डॉ. अमय तांडेल उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून आणि श्वानांचा लस देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. पनवेल महानगरपालिका मिशन रेबीज या NGO सोबत मोफत रेबीज लसीकरण हा कार्यक्रम राबवण्यात आहे. ही मोहीम 5 दिवस पनवेलमध्ये चालणार असून रेबीज संदर्भात पुढील वाटचालीकरिता महापालिकेस मिशन रेबीज ही संस्था तांत्रिक मदत करणार आहे. रेबीज मुक्त पनवेल अंतर्गत श्वानांच्या कपाळावर विशिष्ट रंगाची खूण करण्यात येणार आहे, जेणेकरून रेबीज लसीकरण झालेल्या श्वानांची ओळख पटेल. तसेच या भटक्या श्वानांची गणना महापालिकेच्या वतीने केली जाणार आहे. पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाच्या कर्मचाऱ्यांनी 4ही प्रभागांमध्ये 48 जातीपूर्व नोटिसांचे वाटप केले. महापालिका क्षेत्रातील 4ही प्रभागांमधील सुमारे 3,50,000 मालमत्तांना कराची आकारणी करण्यात आली आहे. यातील 77,000 मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरला आहे. उर्वरित 2,80,000 मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरलेला नाही. सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये 17 एप्रिलपासून आजपर्यंत 261 कोटी इतकी वसुली झाली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या 3 वेगवेगळ्या अपघातात एकूण 10 वाहनांचे नुकसान झाले असून 2 जण ठार झाले आहेत. पहिला अपघात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत झाला. मुंबई मार्गिकेवर अतिवेगात येणाऱ्या ट्रेलरच्या चालकाला आग लागली. या अपघातात ट्रेलर उलटून मागे असणाऱ्या आयशर टेम्पो ट्रक, आयशर टेम्पो, स्विफ्ट, इनोवा, फॉर्च्युनर या 6 वाहनांना धडकला. या अपघातात स्विफ्ट कारमधील महिला जखमी झाली. या अपघातामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर देवदूत टीमच्या मदतीने आग विझवून ट्रेलर रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. देशभरामध्ये रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, हवाई मार्ग यासारख्या प्रवासी सुविधा पायाभूत निर्माण करून त्यांना प्राधान्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी पेणमध्ये केले. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात रेल्वे स्थानक पुनर्विकास, पुनर्विकसित गोमती नगर रेल्वे स्टेशन आणि रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग पायाभरणी, उद्घाटन आणि पुनर्विकास कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी कासू आणि पेण रेल्वे स्थानकाच्या मधील रोडे गावाच्या हद्दीत बांधलेल्या भुयारी मार्गाचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विभागीय अभियंता योगेंद्र प्रसाद सिंग, सहाय्यक व्यवस्थापक सुनील शिंदे, सहाय्यक मंडळ अभियंता प्रमोद वाडेकर, वरिष्ठ विभागीय अभियंता संजीव कुमार, समन्वयक आनंद प्रकाश मीना, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दयानंद भगत, ॲडव्होकेट मंगेश नेने, महिला तालुकाध्यक्ष चैताली पाटील,
शहराध्यक्षा सुचिता चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष झेन नाईक, कांदळे सरपंच मुरलीधर भोईर, अनिल म्हात्रे, माजी सरपंच शरद पाटील, सुनील गायकर, माजी उपनगराध्यक्ष दीपक गुरव, योगेश पाटील, परशुराम मोकल, स्वप्नील म्हात्रे, ॲडव्होकेट विकास म्हात्रे, गंगाधर पाटील, विकास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाने उरण पनवेल मार्गावरील बोकडविरा 4 फाटा ते कोट नाका उरण रेल्वे स्थानकाच्या दरम्यानच्या 65 बांधकामांवर कारवाई केली. यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 2 JCB आणि सिडकोच्या सुरक्षा रक्षकांसह ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पत्रा, पक्के बांधकाम तसेच टपऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. अनेक ठिकाणी स्थानिकांनी सिडकोच्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर अनेकांनी स्वतःहून आपली बांधकामे खाली केली. यामध्ये सिडको व्यतिरिक्त बांधकाम असलेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्टे ऑर्डर आणल्याने त्यांच्या आशा बांधकामांवरील कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. सिडकोच्या जागेत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत असल्याची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कर्जत तालुक्यातील वासराचा खोंडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागात आमदार महेंद्र थोरवे यांनी सुमारे 30 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली होती. त्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. वासराच्या खोंड्यातील तमनाथ, बीड, अडिवली, चोची, मुकपे, कोंडिवडे, कोंढाणे, नेवाळी, आवळस, पळसदरी, शिरसे या गावांमधील विकास कामांसाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा निधी आमदार महेंद्र थोरवे यांनी उपलब्ध करून दिला होता. या कामांचे भूमिपूजन आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार थोरवे यांनी या परिसरात विकास कामे करणे माझे कर्तव्य आहे असे सांगितले. महाडमधून मोटरसायकल चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोराला महाड औद्योगिक पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्य दोघांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तिघांकडून विविध ठिकाणी चोरलेल्या आणि विविध ठिकाणी विक्री झालेल्या मोटरसायकल देखील महाड औद्योगिक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या धडक कारवाईचे महाड परिसरामध्ये कौतुक केले जात आहे. रुपेश शंकर पवार यांनी त्यांच्या मालकीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल घराच्या अंगणात पार्किंग केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तक्रार दिल्यानंतर आजूबाजूच्या CCTV फुटेजनुसार तपास केला असता आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार सागर वीरेंद्र सिंग सोळंकी याला शिताफीने पकडण्यात आले. त्यानंतर त्याने युवराज विठोबा जगताप, सुहास रमेश नाईलकर, रुपवली यांची नावे सांगितल्यानंतर त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून विविध ठिकाणी विक्री झालेल्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मोटरसायकल भिवंडी, प्रतापगड, मंडणगड, रुपवली, महाड साकडी, कुसगाव, चिंबावे येथून ताब्यात घेतल्या आहेत. आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या आणि विविध गझल गाणाऱ्या गायक पंकज उधास यांचे निधन वयाच्या 72व्या वर्षी झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. चिठ्ठी आई है ही त्यांची गझल अजरामर होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. मात्र सोमवारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पंकज यांच्या कन्या नायाब उदास यांनी वडिलांच्या मृत्यूची बातमी पोस्ट केली आहे. मागच्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. पंकज उधास यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायापालट होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके, उड्डाणपूल आणि अंडरपासचे भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटन कार्यक्रम झाला। यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते। देशामध्ये 41,000 कोटींचे रेल्वे प्रकल्प, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, 1,500 ओव्हरब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटन यावेळी करण्यात आले। मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन शिवसेना पनवेल महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पनवेल उरणच्या महिला तालुका संघटिका मेघा दमळे, दापोलीच्या सरपंच सनिता गोसावी, शाखा प्रमुख मोनिका जितेकर, शाखा संघटिक रुचिता म्हात्रे यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवेशकर्त्यांच्या हातात भगवा झेंडा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यात महिला सशक्तीकरण अभियान राबवत असून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे। या अभियानांतर्गत बचत गटांना शक्ती गटात रूपांतरित करून त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग, मार्केटिंग करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। यावेळी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, पनवेल तालुका संघटिका मंदा जंगले, संध्या पाटील, तळोजा विभाग प्रमुख प्रकाश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।